महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। हातभट्टीचे दारूचे 2 अड्डे माहूर पोलिसांनी केले उद्ध्वस्त। हिवळणी पापळवाडी परिसरात दहशत। माहूर तालुक्यातील मौजे हिवाळणी पापळवाडी येथे मासारेड अंतर्गत झालेल्या कारवाईत अवैधरित्या हातभट्टी दारू गाळपणारे 2 अड्डे उद्ध्वस्त करून पोलिसांनी 650 लिटर दारूचा नाश करून पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अनन्य बोईनवाड यांनी 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना दिनांक 14 रोजी दुपारी 12 वाजता घडली। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप यांच्या संकल्पनेतील ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी बनविलेल्या पथकाद्वारे मासरेड अंतर्गत हातभट्टी दारू अवैधरित्या देशी विदेशी दारू विकणाऱ्यांविरुद्ध धडाकेबाज कारवाया सुरू आहेत। दिनांक 14 रोजी गोपनीय माहिती मिळाल्याने हिवळणी पापळवाडी परिसरात 2 ठिकाणी हातभट्टीची दारू बनवित असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अनन्य बोईनवाड यांच्यासह पथकाने एका ठिकाणी 600 लिटर रसायन तर दुसऱ्या ठिकाणी 50 लिटर बनवलेली दारू असा एकूण 650 लिटर माल ज्याची किंमत 39,000 रुपये त्या ठिकाणी धाड टाकून सदरील दारू बनविण्याचं रसायन बनविण्यात आलेली दारू नष्ट करून दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। या पथकात पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण, पोलीस उपनिरीक्षक संदीप अनन्य बोईनवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपनवाड मडावी, मोहुर्ले सोनसळे मामेलवाड, होमगार्ड उमेश भगत, सलमान खान सुगडे, गिनगुले यांचे सह कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।